आणि यानंतर आपण बघणार आहोत जगभरातल्या बातम्या थोडक्यात. त्यातली सुरुवातीची बातमी आहे तुर्कस्तानमध्ये इस्तंबूलमधली बातमी आहे. रशिया आणि युक्रेनच्या शिष्टमंडळानं या दोन्ही शिष्टमंडळांमध्ये चर्चा पार पडली आणि यावेळी सुरू असलेल्या युद्धाला विराम देण्याच्या आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या मुद्द्यावर या शिष्टमंडळात चर्चा झाल्याचं कळतंय. दोन्ही बाजूंनी पुन्हा एकदा अटी शर्ती आणि प्रस्ताव मांडण्यात आले. पुन्हा एकदा चर्चेची फेरी पार पडण्याची शक्यता व्यक्त होतीये. या चर्चेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोडोमिर झेलेन्स्की समोरासमोर चर्चा करण्याची शक्यता आहे. आता झालेल्या चर्चेत युक्रेननं नागरिकांच्या सुरक्षेची हमी या मुद्द्यावर जोर दिला आहे. युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या प्रादेशिक संरक्षणाच्या 103व्या स्वतंत्र ब्रिगेडच्या सैनिकांनी लीव्हजवळ सामरिक प्रशिक्षण सरावात भाग घेतला. पत्रकारांना सराव पाहण्यासाठी यावेळी आमंत्रित करण्यात आलं होतं. युक्रेनच्या प्रादेशिक संरक्षण दलात सेवा देणाऱ्या 2 लाखांहून अधिक स्त्री पुरुष या युद्धाच्या पार्श्वभूमीवर या सैन्यात सहभागी झालेत. युक्रेनवरच्या युद्धाबद्दल सगळ्या स्तरातून चिंता व्यक्त केली जाते. त्यापैकी एक डॉक्टर ओलेग यांनी युक्रेनमधील रुग्णालय आणि प्रसूती केंद्रांवर केल्या जाणाऱ्या हल्ल्यांबद्दल रशियावर टीका केली. रुग्णालयांवर हल्ला करणं म्हणजे युद्ध नियमाचा भंग असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. रशिया आणि युक्रेनमधल्या युद्धामुळे अनेक संस्था आणि देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध आणलेच आहेत, पण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMFनं रशियाविरोधात सौम्य भूमिका घेतली आहे. कारण IMFला रशियाबाबत कुठलीही अडचण नाही. मात्र जर सदस्यांनी यापुढे रशियाला मान्यता दिली नाही तर निर्बंध लादले जातील अशी माहिती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या म्हणजेच IMFच्या प्रमुखांनी दिली. दुबईतील शिखर परिषदेत त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. युक्रेनमध्ये बंदर शहर असलेल्या मायकोलायव्ह या इथल्या प्रशासनाच्या इमारतीमध्ये मंगळवारी झालेल्या स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. 22 जण या हल्ल्यात जखमी झालेत. रशियानं कब्जा करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात रशियन सैन्याला इथे यश मिळालेलं दिसलं नाही. लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यू झालेले सर्वजण म्हणजे 7ही जण नागरिक आहेत. जखमींवर उपचार केले जात आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली असणाऱ्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य त्वरित सुरू करण्यात आलं. या बॉम्ब हल्ल्याचा आजूबाजूच्या परिसरातील इमारतींनाही मोठा फटका बसला आहे. 1600हून अधिक युक्रेनियन निर्वासित सोमवारी फ्रेंच बंदर असलेल्या मार्सिले इथे पोहोचले. फेरी बोटीवर त्यांना ठेवण्यात आलं. इथल्या फ्रेंच फेरी कंपनी कोर्सिका लिनियानं त्यांना मेडिटेरियन या प्रवासी जहाजावर राहण्यासाठी परवानगी दिल्याचं कळतंय. राजकुजून निर्वासितांना या सगळ्या राज्यातल्या मदत मिळते. सगळ्या निर्वासितांना आणि छोट्या मोठ्या स्थानिक कंपन्यांनी देखील या प्रकल्पासाठी निधी मिळण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मेक्सिकन भित्तिचित्र कलाकारांनी मेक्सिको शहरामध्ये युक्रेनमधल्या युद्धातल्या पीडितांच्या समर्थनार्थ कार्यक्रमाचं आयोजन केलं. 6 कलाकारांनी त्यांच्या विशिष्ट शैलीत या सगळ्या कलाकृती सादर केल्या आणि युक्रेनमधल्या या सगळ्या समुदायाला शांतता नांदावी यासाठी पाठिंबा दर्शवणारा संदेशही इथे लिहिण्यात आला. युद्धग्रस्त युक्रेनची विविध छायाचित्र असोसिएटेड प्रेसकडून टिपली जात आहेत. युक्रेनमधील तारास शेवचिको यांचं 16 मीटर उंच कांस्य स्मारक दुसऱ्या महायुद्धाच्या तडाख्यातून देखील वाचलं होतं, पण रशियाविरुद्ध सध्या सुरू असलेल्या युद्धात त्याचं संरक्षण व्हावं यासाठी त्याभोवती वाळूच्या पिशव्यांचे थर लावले जात आहेत. पडझड झालेल्या इमारती, ढिगारे आणि बुलेटचा मारा सहन केलेली वाहनं अशी अवस्था युक्रेनमध्ये पाहायला मिळते. युक्रेनच्या ओडेसा प्रदेशातील स्मशानभूमीत दफनविधी केली जात आहेत. युक्रेनच्या समर्थनार्थ विविध देशांमध्ये प्रार्थना केल्या जात आहेत. त्याचबरोबर इस्तंबूलमध्ये शांतता वाटाघाटी पूर्ण झाल्यामुळे 50हून अधिक आंदोलक मंगळवारी रशियाच्या युक्रेनवरच्या लष्करी हल्ल्याच्या निषेधासाठी एकत्र आले होते. या आंदोलकांमध्ये रशियातून राजकीय दबावातून देश ज्यांना सोडावं लागला अशा रशियन काहींचा देखील समावेश होता. या आंदोलकांपैकी रशियन नागरिक इलिया यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या राजवटीचा निषेध नोंदवला. आंदोलकांनी रशिया आणि युक्रेन भाषेत यावेळी घोषणाबाजी केली. त्याचबरोबर युक्रेनचे झेंडे देखील यावेळी फडकवण्यात आले. पुढची बातमी आपण बघतो आहोत. अमेरिकेत यापुढे झुंडबळी हा गुन्हा ठरणार आहे. 100 वर्षांहून अधिक वर्षांनी लिंचिंगलाच म्हणजे झुंडबळीच्या गुन्ह्याचा समावेश हेट क्राईम अर्थात द्वेषातून जे गुन्हे होतात त्यामध्ये केला जावा यासाठी कायद्याच्या विधेयकावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी स्वाक्षरी केली. 1955 मध्ये मिसिसिपीत कृष्णवर्णीय किशोरवयीन मुलाच्या नावावरून एमेट टिल अँटी लिंचिंग बिल अशा कायद्याचं नाव देण्यात आलंय. नागरी हक्कांच्या इतिहासातला हा महत्त्वाचा लढा ठरला होता. एमेटच्या आईनं आपल्या मुलाला किती अत्याचाराला सामोरं जावं लागलं होतं हे सर्वांसमोर आणलं होतं.
वर्णभेदामुळे कृष्णवर्णीय अमेरिकन नागरिकांना मतदानापासून वंचित ठेवलं जाणं यासारख्या मुद्द्यावर बायडेन यांनी यावेळी जोर दिला. अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लुंग यांच्यात भेट झाली, ज्यावेळी अंतराळातील सहकार्य, सायबर सुरक्षा, पुरवठा साखळी अर्थात सप्लाय चेन आणि हवामान बदल या मुद्द्यांवर चर्चा झाली. रशियानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणाबद्दल दोन्ही देशांनी चिंता व्यक्त केली. सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचं महत्त्व कायम ठेवण्याचं महत्त्व जाणत असल्यामुळेच ही चिंता वाटत असल्याचं या दोन्ही नेत्यांनी म्हटलंय. रशियावर घातलेल्या निर्बंधांबाबत सिंगापूर आणि इतर पॅसिफिक भागीदार असलेले ऑस्ट्रेलिया, जपान, न्यूझीलंड आणि दक्षिण कोरिया यांनीही त्वरित पावलं उचलल्याबद्दल बायडेन यांच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीकडून समाधान व्यक्त करण्यात आलं. सुएझ कालव्यामध्ये मालवाहू जहाज अडकल्याच्या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालंय. हे अडकलेलं जहाज 1 आठवड्यानंतर पुढे रवाना होऊ शकलं होतं. या कठीण आणि आव्हानात्मक कामामध्ये ज्यांनी योगदान दिलं अशा सर्वांचा सुएझ कॅनल ऑथॉरिटीचे मुख्य लेफ्टनंट जनरल ओसामा राबी यांनी सत्कार केला. गेल्या वर्षी 23 मार्चला हे जहाज अडकलं होतं. जागतिक व्यापारावर देखील याचा परिणाम जाणवला होता. सुएझमधून जाणाऱ्या तेलानं भरलेल्या टँकरसह जहाजांसाठी आपण ट्रान्झिट फी वाढवण्याच्या निर्णयावर राबी यांना प्रश्न यावेळी विचारण्यात आले. रशिया युक्रेन युद्ध, तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि जहाज चार्टरच्या किमतीत वाढ यासारख्या अनेक घटकांमुळेच हा निर्णय घेतल्याचं यावेळी राबी यांनी म्हटलं. देशातला वाढता हिंसाचार आणि अस्थिरतेच्या निषेधात हौतीवासियांनी मंगळवारी राजधानीत रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. 1987च्या राज्यघटनेच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्तानं यावेळी आंदोलनं करण्यात आली होती. या निमित्तानं इथे सगळेजण रस्त्यावर उतरले. ऐतीमध्ये अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ होतीये. गुन्हेगारी संघटनांचा सामना करायला पंतप्रधान हेंदी यांनी असमर्थता दर्शवल्यामुळे त्याच्या तक्रारी देखील वाढतात आणि त्यांच्यामुळे असुरक्षिततेला आळा घालण्याचं वचन दिल्यानंतरही हिंसा आणि अपहरणाच्या घटनांमध्ये इथे वर्षानुवर्ष वाढ होताना दिसते. रशियावर आर्थिक निर्बंध लादल्याचा मुद्दा अमेरिकेनं गांभीर्यानं घ्यावा असं चीननं सोमवारी म्हटलं. चीन उद्योग आणि व्यक्तींच्या कायदेशीर हक्क आणि हितांचा दृढपणे रक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन-यव्स ले ड्रियान यांनी इराण आण्विक कराराच्या चर्चेतले उर्वरित मुद्देही त्वरित सोडवले जातील अशी आशा व्यक्त केली. दोन्ही फोरम संपल्यानंतर एका पत्रकार परिषदेत बोलताना ड्रियान यांनी कराराच्या चौकटीत असलेल्या काय समस्या आहेत त्या सांगितल्या. अत्यंत सकारात्मकरित्या यामध्ये देवाणघेवाण झाली असं त्यांनी म्हटलंय. ज्यामुळे आम्ही इराण आण्विक कराराचं महत्त्व पुन्हा सांगू इच्छितो आणि आम्ही करारापर्यंत पोहोचतोय तो पूर्णत्वास येईल असं देखील त्यांनी म्हटलंय. लंडनच्या कोव्हेंट गार्डन परिसरात एक जॉर्जियन या सगळ्या परिसरामध्ये शेकडो वर्षांपासून गॅसवर चालणारे दिवे आहेत. रात्रीच्या वेळी हे दिवे उबदार प्रकाशात पादचाऱ्यांना मार्ग दाखवत असतात, पण हे दिवे आता हळूहळू कालबाह्य होतात. वेस्टमिन्स्टर परिसरामध्ये आता 300 पेक्षा कमी असे दिवे शिल्लक आहेत आणि आता जिथे आधुनिक विद्युत दिवे बसवण्याचं प्रमाण वाढलंय, पण या चमकणाऱ्या दिव्यांचं सौंदर्य अबाधित राहावं यासाठी देखील अनेक जण अजूनही प्रयत्नशील आहेत. कुर्दिस्तान डेमोक्रेटिक पार्टीच्या माजी संसदीय एका उमेदवारानं इराकमधल्या शिया धर्मगुरू असलेल्या ग्रँड आयातुल्ला अली अल सिस्तानी यांच्यावर टीका केली आणि त्यानंतर बगदादमध्ये कुर्दिश पक्षाच्या मुख्यालयाला मिलिशिया समर्थकांनी आग लावल्याचं कळलं. 2018मध्ये इराकी संसदीय निवडणुकीचे उमेदवार जार्डो यांनी केडीपी इमारतीवर हल्ला केला होता आणि एका मोठ्या गटानं इराकमधील सिस्तानीचा उल्लेख करत इराकचा सर्वोच्च शिया अधिकार हा अरब वंशाचा असावा, भारत अफगाणिस्तान आणि पर्शियाचा नसावा असं वक्तव्य केलं होतं. विभागाच्या सदस्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अग्निशमन युनियनची एक मागणी सध्या समोर येते. शहरांना आपलं लसीकरण धोरण बदलावं अशी मागणी त्यांनी केली आहे. अग्निशमन दलातल्या जवानांना लस मिळावी अशी मागणी यावेळी महापौरांनी केली याची माहिती कळते. लसीकरण न केलेले खेळाडू किंवा कलाकार यांना काम करण्याची परवानगी दिली जाते. लसीकरणाला नकार दिल्यामुळे काहींना नोकरी देखील यामध्ये गमवावी लागली आहे. अग्निशमन दल आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांसह जे सार्वजनिक सेवेतले कर्मचारी आहेत त्यांना लसीकरणाला नकार दिल्याबद्दल शहरात असंख्य सार्वजनिक कर्मचाऱ्यांना याआधी निलंबनाच्या कारवाईला देखील सामोरं जावं लागलंय. त्यामुळे लसीकरण धोरणामध्ये बदल करण्याची मागणी इथे केली जाते. आता बघणार आहोत भारतातली कोरोनाची आकडेवारी, कारण गेल्या 24 तासात कोरोनाच्या 1233 नव्या रुग्णांची नोंद झाली. 1876 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुळे 31 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या भारतात 14,707
4 जणांवर उपचार सुरू आहेत. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 5,21,101 जणांना आपला प्राण गमवावा लागलाय. बातमी एका अपघाताची. पेनसिल्व्हेनियामध्ये एका अपघातात 3घांचा मृत्यू झाला. 50 वाहनांची धडक झाल्यानं ही दुर्घटना घडली. काहींना यावेळी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. वाहनांचं इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यामुळे किती जणांचा यात मृत्यू झाला हे कळू शकलेलं नाही असं तपास अधिकाऱ्यांनी म्हटलंय. पण यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. फू फायटर्स या प्रसिद्ध रॉक बँडचे ड्रमर टेलर हॉकिन्स यांचं 50व्या वर्षी आकस्मिक निधन झालं आणि त्यामुळे बँडनं पुढचे सर्व कॉन्सर्ट्स रद्द करण्यात येत असल्याचं जाहीर केलं. रविवारी लास वेगासमधल्या ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये तसंच विले स्ट्रीट म्युझिक फेस्टिवलमध्ये या बँडचे कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. न्यू ऑर्लिन्स जॅझ आणि हेरिटेज फेस्टिवल, त्याचबरोबर कोलंबिया मेरीलँड, त्याचबरोबर उत्तर कॅरोलिना, डेटोना बीच, शार्लेट, त्याचबरोबर आणखीन काही ठिकाणी या फेस्टिवलमध्ये होणाऱ्या जे कॉन्सर्ट्स होते या बँडचे ते आता रद्द करण्यात आल्याची माहिती कळते. जर्मनी, इटली, स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स आणि ब्रिटनमधल्या तारखा देखील या बँडच्या बुक झालेल्या होत्या. पण टेलर यांच्या अचानक जाण्यामुळे आम्हाला दुःखातून सावरण्यासाठी कॉन्सर्ट रद्द करण्याचा निर्णय घेत असल्याचं यावेळी बँडच्या निवेदनातून जाहीर करण्यात आलं. या निवेदनाद्वारे बँडनं चाहत्यांचीही माफी मागितली. रमजान महिना जवळ आलाय, त्यामुळे कैरोमधल्या बाजारपेठा आता गजबजायला सुरुवात झाली. 30 दिवसांच्या काळात मुस्लिम बांधव उपवासासाठी दररोज पहाटेपासून संध्याकाळपर्यंत उपवास पाळतात आणि काही खाणं, त्याचबरोबर खाण्याचे पदार्थ, त्याचबरोबर ते कोणताही द्रव्य देखील सेवन करत नाहीत किंवा धूम्रपानही करत नाहीत. आणि या दिवसात लागणाऱ्या अन्नपदार्थांची खरेदी करण्याची लगबग सध्या बाजारात दिसते. पहाटे करणाऱ्या न्याहारीमध्ये खजूर, सुकामेवा आणि रमजानसाठीचे विशेष खाद्यपदार्थ यांना वाढती मागणी आहे. कंदिलांच्या किमती देखील वाढल्यात आणि त्यामुळे त्याचा साठा आधीच करण्याकडे नागरिकांचा कल असतो. इजिप्तचा वार्षिक चलनवाढीचा दर फेब्रुवारीत गेल्या महिन्यात 8%वरून 10%पर्यंत वाढलाय असं तिथल्या अधिकाऱ्यांनी म्हटलं. आणि या महिन्याच्या सुरुवातीलाच इजिप्तच्या सेंट्रल बँकेनं कोरोना संसर्गाचं संकट आणि युक्रेनमध्ये रशियाच्या आक्रमणामुळे निर्माण झालेल्या तणावामुळे चलनवाढीचा देखील दर वाढलेला आहे. आणि याच सगळ्याचा दबाव येऊनच 2017 नंतर प्रथमच व्याजदरात वाढ घडली आणि त्यामुळे इजिप्तमध्ये चलनाचा दर देखील त्याच्यातही फरक पडला आहे. या सगळ्या घटनांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. जाताना महत्त्वाची आठवण, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा, मास्कचा जरूर वापर करा आणि यानंतर येणाऱ्या बुलेटिनमध्ये बातम्यांच्या अपडेट्ससह पुन्हा एकदा भेटत राहणार आहोत. फेसबुक आणि ट्विटरसोबतच यूट्यूबवर देखील आम्हाला फॉलो करायला विसरू नका. तिथेही सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ पहा फक्त न्यूज 18.